सप्तपदी. अरे तुम्ही कधी आलात? कपडेही बदलले. असं कसं झालं माझ्या लक्षातही नाही आलं. बस बस बस, लिहितेस ना. लिहिताना माणूस हरवतो. म्हणजे जर का लेखक त्या कथानकाशी त्यातल्या पात्रांशी एकरूप झालेला असेल तर तो असाच हरवतो. लेखकाचं हरवणं वगैरे सगळं ठीक आहे, पण मी काही लेखिका नाही. जेवायला वाढू ना? अंडा करी केली. म्हणजे मी नाही खाणार, पण तुम्हाला आवडते म्हणून. नंतर त्याआधी हे बघून घे, डिवोर्स पेपर्स. सही करायला तयार आहेस म्हणून. हो, करणार ना सही. हा तुमचा अंतिम निर्णय आहे? मी अर्धवट कुठलंच काम करत नाही. विचार केल्यावरच कृती करतो. केल्यावर विचार करणाऱ्यातला मी नाही. काय झालं? विचार कसला करतेस? विचार करते, पण सही करू की नाही ह्याचा नक्कीच नाही. कारण सही मी तुमच्या सांगण्यावरूनच करणार ना. तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला मी नको असेन तर मग अडलं कुठं? एक विनंती करायची, शेवटची. त्यानंतर मी काहीही न बोलता सही करून निघून जाईन. फक्त एक विनंती. जे शक्य नाही त्यासाठी जीवाचा का आटापिटा करतेस? एक विनंती. बोल. एखादा मुलगा ढ असला, नापास झाला, तर त्याला परीक्षेत नापास न करता एटीकेटी दिली जाते. नोकरीमध्ये सुद्धा 6 महिन्याचा प्रोबेशनरी पिरियड असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं, स्वतःची समज दाखवावी लागते. माझ्या तर आयुष्याचा प्रश्न आहे, खूप मोठी परीक्षा. मला नापास करण्यापूर्वी मला 6 महिन्याची एटीकेटी मिळेल. मला खात्री आहे मी तुमच्या परीक्षेत पास होईन. आणि नाही पास झालीस तर? तर सही करणार आणि गावाकडे किंवा कुठेही दूर निघून जाणार. ओके. आणि पास झाले तर? स्वामीने दिले. ओके प्रोफेसर, थँक्स. हॅलो, काय विचारात हरवलेली दिसतेस? नाही, साहजिकच आहे म्हणा. आता कोणी दुर्लक्ष केलं, फोन नाही केला, विचारपूस नाही केली की वाईट वाटणारच ना माणसाला. काय करणार? काही माणसांना ओळख वाढवतात, जवळ येतात आणि मग अचानक काहीही न सांगता दूर निघून जातात ग. जीजू, प्लीज दीदी सारखं नका बोलू. सॉरी सॉरी. ठीक आहे, मी आता माझ्यासारखा बोलण्याचा प्रयत्न करतो. ओके? काय झालं? हल्ली प्रोफेसर साहेब दिसत नाहीत कुठे? नाही म्हणजे इतके कुठल्या कामात बिझी आहेत की तुला सुद्धा भेटायला वेळ नाही? हा हा. लिखाण चालू असेल. ओके ओके ओके, आता आठवलं मला. अरे हो, इतक्यातच ती स्पर्धा होणार आहे ना, वर्षातल्या उत्तम कथा निवडल्या जाणार आहेत त्या स्पर्धेमध्ये. ओके ओके, म्हणजे
तयारी सुरू असेल ना आता त्यांची? जीज, इतकी कसली तयारी करायची त्यात? जिंकणार तर माधवच ना. ते आत्ताच कसं सांगता येईल? बघूया. का? दुसरं कोण जिंकणार आहे? मुख्य म्हणजे ना, माणसानं गाफील राहू नये. रात्रभर जागलेली दिसतेस. हो, पुस्तकं उशिरा मिळाली ना, रेफरन्सेस शोधण्यातच 3-4 दिवस गेले. ह्यात काही संदर्भ आहेत, तुम्ही बघून घ्या. द्रौपदी, गांधारी, अहिल्या, सीता, जिजामाता, सावित्रीबाई फुले या सगळ्यांच्या चरित्राचे संदर्भ ह्याच्यात आहेत. ए थँक्स, फार मोठं काम केलंस तू. खरं तर मी तुम्हाला थँक्स म्हणायला पाहिजे. एवढं सगळं मला वाचायला मिळालं. ही प्रत्येक स्त्री म्हणजे एक स्वतंत्र प्रस्थ आहे. आचार, विचार, संस्कारांचा हसरा चेहरा. बुद्धीची धार तीक्ष्ण करायची असेल ना, तर ह्या अशा स्त्रियांची चरित्र वाचायला हवीत. गुड. तुला आता वाचनाचा आणि त्यावर मनन करण्याचा व्यासंग जडला म्हणायला हरकत नाही. खरंच, काल रात्र कधी झाली आणि दिवस कधी उजाडला माझ्या लक्षातही आलं नाही. मला अशीच स्त्री अभिप्रेत आहे. एनिवे, खूप छान काम केलंस. रात्र रात्र जागतेस तू. तुमचं काम महत्वाचं, जागरणाने काय होतंय. थँक्स. भास्कर, मी मनापासनं आणि जिद्दीनं माझा संसार वाचवण्याचा प्रयत्न करते. मी खूप अभ्यास करते. वाचन, लेखन, मनन सतत चाललंय. माधवच्या कामात मदत करताना खूप शिकायला मिळतंय आणि माझ्या प्रगतीने माधव पण खूप खुश आहेत. पण हे सगळं तात्पुरतं वाटतं. माधवच्या मनात आहे की मी लवकरच डिवोर्स देऊन या घरातून जाणार. मी 6 महिन्यांची मुदत मागितली होती, त्यातले काही महिने झालेत. तू लवकरात लवकर ये. मला आता स्वतःला सिद्ध करून दाखवायचा कंटाळा आलाय. एक टिपिकल कालखंड होता ज्यामध्ये स्त्रियांवर अत्याचार फार जास्त प्रमाणात झालेत. माझ्या माहितीप्रमाणे हा कालखंड 1680 ते 1904 असा होता. अर्थात द्रौपदीवरही अत्याचार झालेच की. प्रत्येक महासंग्रामामागे, युद्धामागे स्त्रियांची विटंबना हीच कारणीभूत होती. पण आज हे चित्र निवळले. नाही हं, अजिबात नाही. अजूनही परिस्थिती भयंकर आहे. वेश्यागृह, बिअर बारमध्ये स्त्रियांना नाचायला लावतात. खून, बलात्कार, भ्रूणहत्या. आजही घर चालवण्यासाठी 9व्या महिन्यापर्यंत स्त्रियांना लोकलने प्रवास करायला लागतो. 1680 ते 1900च्या सुरुवातीचा जो काळ होता, तेव्हा स्त्रियांची अवस्था खरंच खूप वाईट होती. बालविवाह, बालविधवा, जोहार, सतीची प्रथा, केशवपन, ह्या अशा सगळ्या प्रथा म्हणजे स्त्रीची विटंबनाच होती ना. वृत्तपत्र आणि पत्रकारिता ही 2 सशक्त माध्यमं होती आणि आजही आहेत. राजकारण, समाजकारण, धर्मकारण या सगळ्यासाठी वृत्तपत्राचा वापर केला गेलाय. पण कधीपासून झाला? आपल्याजवळ तशी माहिती नको का? कथेशी काही संबंध आहे का पण त्याचा? नक्कीच. कोणी सुरू केले वृत्तपत्र आणि केव्हा सुरू झाले हे बीज आहे कथानकाचं. हाय, काम चालू आहे? नाही, मग तसं असेल तर वृत्तपत्रापेक्षाही मुद्रणालय, छापखाना. पहिला छापखाना चायनात सुरू झाला 1600च्या सुरुवातीला आणि 1628 साली पोर्तुगीजांनी हिंदुस्थानात छापखाना आणला, तो गोव्यात. हॅलो, चहा कर ना जरा, आम्ही काम करतोय दिसतंय ना, प्लीज. 1628 ते 1632 मुंबईत गुजराती वृत्तपत्र आलं आणि त्याच्यात मराठी भाषेचा कॉलम आला.
त्यानंतर 1880च्या नंतर लोकमान्यांनी केसरी पेपर आणला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात वृत्तपत्राचं महत्व आणि गरज निर्माण केली ती टिळकांनी. वा विद्या, करेक्ट माहिती काढलीस तू. आता हे डिटेल्स घेऊन मी माझं कथानक बघ कशा प्रकारे रंगवत होते. कथासंग्रह तुमचा आणि मरमर करते मी. बरं, हे पुढे बघा. भास्कर, तू अगं तुझं पत्र मिळालं. सुचत नव्हतं काय करावं. म्हटलं जाऊन धडकावं डायरेक्ट. आलो. वा 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 वा, काय झकास घर आहे. बेस्ट. अशा घरात राहायला मिळणं म्हणजे फार दिवस नाही राहिलेत आता. सोड काय विद्या, तुला माधवची नाहीये, माधवला तुझी गरज आहे. काय आहेत का प्रोफेसर, का गेले कॉलेजला? नाही, आहेत, निघतीलच आता. तू बस, मी चहा आणते. हॅलो भास्कर. हॅलो प्रोफेसर. खूप वर्षाने भेटतोय आपण. हो. क्या बात आहे. बुद्धिमत्तेचं, यशाचं आणि प्रसिद्ध लेखकाचं तेज दिसतंय बरं का चेहऱ्यावर. थँक्स. कसा आहेस तू? मस्त, एकदम मजेत. मी फारसा त्रास करून घेत नाही. माझ्या मते आपण किती जगलो यापेक्षा आपण कसे जगलो याला जास्ती महत्व आहे. आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण एन्जॉय करायचा असतो आणि तो तसाच उपभोगायला हवाच आपण. शिक्षण, चिंतन आणि आपल्याला आवडेल ते काम. दॅट्स ऑल. करेक्ट. काय करेक्ट? विद्याला जे काही तू शिकवलंस ते करेक्ट होतं. असा विचार करणारा माणूस कसा असेल असंच म्हणायचं ना. हे बघा, मी असा आहे, पारदर्शक, स्वच्छ. जे पटतं ते स्वीकारतो, जे पटत नाही ते उगाच गळ्यात अडकवून घेत नाही. त्रास होतो कारण. मुक्काम आहे ना? हा, फार नाही पण आहे. तुम्ही कॉलेजला निघालात ना? हो. माझ्यासाठी प्लीज थांबू नका तुम्ही. आपण नंतर गप्पा मारूया. नक्कीच. मला खूप बोलायचं तुझ्याशी. मी एक प्रदर्शन भरवतोय भास्कर, माझ्या लेखांचं आणि प्रकाशित पुस्तकांचं. त्यासाठी विद्यानी खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे मेहनत तिची आणि नाव माझं. असो विद्या, आज डबा नको. मी दुपारी जेवायला येतो भास्कर बरोबर. काय? नक्कीच. भेटू. बाय. बाय बाय. काय रे, कसला विचार करतोयस? हसलास का? तू जिंकलंस विद्या. तुझ्या मेहनतीचं, तुझ्या कष्टाचं, तुझ्या प्रेमाचं फळ मिळणार तुला. तू सांगितल्याप्रमाणे वागतेय मी, पण नाही, नो पण बिन. विद्या, आपण ना कायम सकारात्मक विचार करायचा, नकारात्मक नाही. सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. Just don't. या ना, या या. हे प्रोफेसर माधव अभ्यंकरांचंच घर आहे आणि तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलात. मी तुमचं मनापासून स्वागत करतो. वेलकम मोहिनी. तुम्ही मला ओळखता? म्हणजे काय, माझ्या बहिणीच्या विद्याच्या मनाच्या एका छानशा कप्प्यात तुला स्थान आहे. तुझ्या रूपावर, तुझ्या स्वभावावर, तुझ्या मधाळ बोलण्यावर आणि तुझ्या मैत्रीवर तिचं खूप प्रेम आहे. म्हणून तू माझ्या जवळची आहेस. आय मीन ओळखीची आहेस. भास्कर? करेक्ट. अनेक वेळा भेटलोय मी तुला, विद्याच्या मनातून, तिच्या विचारातून. अनेक वेळा विद्या तुझ्या भावना बोलली आहे. मला खरंच भुरळ पडली होती की इतकी सुंदर देखणी मुलगी इतक्या हळव्या आणि प्रेमळ स्वभावाची असेल तर ती किती सुंदर असेल. आज योग आला. विद्याच्या मनातली मोहिनी हीच आहे. भेटून खूप आनंद झाला.
माझ्या सौंदर्याची जरा जास्तच तारीफ होती असं नाही वाटत तुम्हाला? नाही, अजिबात नाही. फक्त शरीराच्या सौंदर्याला भुलणारा मी नाही. मला कधीही अशाश्वताची ओढ नसते जे कमी काळासाठी आहे, क्षणभंगूर आहे. असली कुठलीच गोष्ट निदान मला तरी आकर्षित करू शकत नाही. मला वाटतं पहिल्याच भेटीत पक्क मत करणं चुकीचं ठरेल ना? मला वाटतं आपली 50वी भेट आहे. भास्कर, आर यू क्रेझी? आपण पहिल्यांदा भेटतोय. मान्य आहे, आपली प्रत्यक्ष अशी ही पहिलीच भेट आहे. पण विद्याच्या बोलण्यातून, तिच्या विचारातून मी 50 वेळा मोहिनीला भेटलोय. हा, नाही, मी उगाच तोंडावर कधीही कोणाची स्तुती करत नाही, मला सवयच नाही. पण ज्यावेळी एखादी विवाहित स्त्री, ती सुद्धा विद्यासारखी, जिला तिच्या नवऱ्याकडून बायकोचा दर्जा कधीच मिळाला नाही, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा कधीच तिच्या नशिबी नव्हता, अशी एखादी स्त्री जेव्हा आपल्या नवऱ्याच्या मैत्रिणीचं, म्हणजे माधवच्या मैत्रिणीचं, मोहिनीचं कौतुक करते, तिच्या रूपाचं, तिच्या स्वभावाचं, मोहिनीच्या रूपाचं, तिच्या बोलण्याचं, हळूवार प्रेमाचं ती कौतुक करते, ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे, लक्षात घ्या मोहिनी. इतर बघणाऱ्यांसाठी मोहिनी कदाचित विद्याची सवत असेल, पण विद्या मोहिनीला अतिशय विश्वासानं फक्त आपली मैत्रीण मानते. ती सुद्धा दोघांची मैत्रीण मानते. ह्यातच सगळं आलं ना. मी खूप उत्सुक होतो तुला बघायला, भेटायला. तू खूप मोठ्या मनाची, मैत्रीच्या सीमा जपणारी आणि एखाद्याला आधार वाटावा अशीच आहेस. तू माझ्या विद्यासाठी जे काही केलंस ना, त्यासाठी मी तुझा ऋणी आहे. भास्कर, मोहिनी, तू रूपाने सुंदर आहेसच, पण मनाने त्यापेक्षा कितीतरी जास्ती सुंदर आहेस. तुझे शतशः उपकार आहेत माझ्या विद्यावर. वास भास्कर, मी निघते. निघालीस? मोहिनी, मला बोलायचंय तुझ्याशी. इथे नको.